नमस्कार, मी नेहा हरदास. असं आहे सगळं या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला इकडं कावळ्यांचे, कबुतरांचे वगैरे आवाज येऊ शकतात. कारण आमच्या इकडं सारखे पक्षी असतात असे कुठले ना कुठले तरी. काल मी व्हिडिओ पोस्ट केला आणि सगळ्यांना तो शेअर पण केला. जे कोणी माझ्या घरातली लोक आहेत त्यांना. आणि मला खूप छान एक सबस्क्रायबरची कमेंट आली. कमेंट नाही, डायरेक्ट फोनच आला त्यांचा. तुम्हाला माहिती आहे का माझे सगळ्यात लॉयल सबस्क्रायबर कोण आहेत? माझी आजी, माझे आजोबा, माझ्या नवऱ्याची आजी, त्याचे आजोबा. हे माझे सगळ्यात लॉयल सबस्क्रायबर आहेत. तर असंच माझ्या आज्जे सासू आणि आज्जे सासऱ्यांचा नागपूरवरून फोन आला आणि व्हिडिओ बघून ते इतके खुश झाले. ते म्हणे, "अच्छा, त्या निमित्ताने का असेना आता आम्हाला तुम्हाला रोज बघता येईल आणि रोज तू पोस्ट कर. आम्हाला ते काही कळत नाही, तिकडे लाईक कसं करायचं कळत नाहीये, आम्हाला ते सबस्क्राईब कसं करायचं कळत नाही. पण तू रोज पाठवत जा, आम्ही ते रोज बघू आणि आम्ही तुला फोन करून सांगू की व्हिडिओ कसा वाटला." तर मला छान वाटलं. आणि काही माझ्या जुन्या आठवणी पण मला एकदम त्या काही गोष्टी आठवल्या. गेल्या सप्टेंबरमध्ये माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई गेली आणि ती सुद्धा अशाच पद्धतीने माझे सगळे व्हिडिओज खूप रेग्युलरली बघायची. म्हणजे एकतर आत्ता पण माझ्या चॅनलवरती काही फार सबस्क्रायबर नाही आहेत, खूप कमी सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि जे काही माझे एक 5-10 बाहेरचे लॉयल सबस्क्रायबर आहेत ते आहेत, ते रेग्युलरली माझे व्हिडिओ बघतात. आणि बाकी मग फॅमिलीतलंच कोणी बघितलं होतं. तर नवीन नवीन जेव्हा मी शूट करायला लागले होते ना, तेव्हा मला कोणीच फार सिरियसली घ्यायचं नाही. म्हणजे माझी भावंडं, माझी मोठी फॅमिली आहे. तर फॅमिलीतले लोक वगैरे, की "हे काय करते? काय सारखी फोन हातात घेऊन बसलेली असते? काय सारखी शूट करते वगैरे? आम्हाला नको, आम्हाला व्हिडिओमध्ये नाही यायचंय." किंवा मग "ए प्लीज हे नको टाकूस बरं का, ए प्लीज हे नको शूट करू बरं का." असं वगैरे मला खूप नेहमीच अशा गोष्टी ते बोलायचे. मला खूप वाईट वाटायचं आणि मला असं वाटायचं की बाकीच्या सगळ्या युट्यूबर्सच्या फॅमिलीचे लोक किती त्यांना एनकरेज करतात, त्यांच्या व्हिडिओमध्ये येऊन येऊन त्यांना वेगवेगळा कॉन्टेंट देत असतात. हे पण बघा, असं पण कॉन्टेंट आहे. आणि माझ्या फॅमिलीतले लोक म्हणजे येतच नाही आहेत व्हिडिओमध्ये, असं व्हायचं. पण मग माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेसचे काही व्लॉग्स मी शूट केले. मग नंतर लक्षात आलं की अरे बरं आहे, खूप गोष्टी डॉक्युमेंट होत आहेत. म्हणजे ज्या अशा अशा काही गोष्टी असतात जिकडं प्रोफेशनली येऊन कोणीतरी शूट करत नाही, खूप घरगुती गप्पा असतात, तर ते सगळं पण परत एकदा बघता येतं. तर त्याची मजा वाटायला लागली. घरातल्याच सगळ्यांना, माझ्या घरातल्या सबस्क्रायबर बद्दल बोलते बरं का मी आज. मग रॅन्डम मी माझी आजी, माझी आत्या, म्हणजे बरेच सगळेच फॅमिलीचे मेंबर्स त्यांना शूट करत राहायचे. तर गेल्या सप्टेंबरमध्ये जेव्हा माझी आजी गेली आणि आजी गेल्यानंतर, कारण ती जायच्या आधी बऱ्याच दिवस ती काही खूप कोणाशी बोलत नव्हती. म्हणजे एक असतं ना, एक आजारपणामुळे असं एवढं काही बोलता येत नाही. तिचं बोलणं तसं हळूहळू कमी कमी होत गेलं होतं. आणि जरी ती काही बोलत असली तरी ते शक्यतो मामा मामींना वगैरे कळायचं, कारण ते रोजचं त्यांच्या बघण्यातलं होतं. पण आम्हाला तर काही इतकं खूप नाही कळायचं की ही काय म्हणायचा प्रयत्न करते. पण ती गेल्यानंतर जेव्हा मी ते सगळे व्हिडिओ बघितले आणि मग त्याच्यातल्या काही क्लिप्स मी माझ्या आईला, माझ्या मावशीला, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये पाठवल्या. तर तेव्हा त्यांना सुद्धा परत नव्याने आजीला बघताना, म्हणजे कारण तशा काही अशा व्हिडिओ मेमरीज आपण, म्हणजे असं नाही मला म्हणायचंय की वाईट प्रसंगांच्या नंतर आठवण्यासाठी म्हणून, पण जनरलीच आपल्या आयुष्यातले असे छोटे छोटे आनंद, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या पूर्वी म्हणजे मला असं वाटतं की माझ्या लहानपणी आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या तरुणपणी खूप टीव्ही आपण बघायचो नाही. डेली सोप वगैरे असं काही नव्हतं. खूप जास्त मोबाईल हातात नव्हता. त्याच्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला त्या आठवायच्या. काय काय आपण जगलोय. आपल्याला बघा, खूप आपण किस्से सांगायचं म्हटलं ना, तर आपल्याकडं व्यवस्थित सांगण्यासारखे किस्से हे शक्यतो 10-15 वर्षाच्या पूर्वीचे असतात.
आत्ता एवढ्या एवढ्या काळातले ना तुम्ही असे खूप छान मेमरीज, किस्से म्हणजे प्रत्यक्षात घडलेले असं तुम्ही शेअर नाही करू शकत. फ्रेंड्ससोबत पण नाही आणि पर्सनल पण म्हणजे फॅमिली सोबतचे पण नाही. हां, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट दाखवू शकता. तुम्ही त्याचे मीम शेअरिंग दाखवू शकता किंवा तुम्ही Instagramवरचे फोटो दाखवू शकता, की आम्ही इकडे गेलो आणि आम्ही हे म्हणजे ज्या आता आपल्या आठवणी आहेत ना, त्यासुद्धा खूप प्लॅनिंग केलेल्या आठवणी आहेत असं म्हणायला लागेल. म्हणजे भविष्यात लोकांनी आपल्याला कसं बघायला हवंय, हे आपण समजून घेऊन ते शूट करून किंवा ते फोटो काढून आपण त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलंय. म्हणजे हा इमेज बिल्डिंगचा प्रकार आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण असे रॉ कुठले तरी व्हिडिओ शूट करतो, जसे YouTubeच्या बऱ्याच चॅनलवरती आपण बघतो, तर तिथे काही एवढा विचार केलेला नसतो ना. म्हणजे अचानक गोष्टी घडत असतात आणि अचानक तुम्ही कॅमेरा फिरवत जाता आणि मग खूप रॉ पद्धतीने जे काही घडतंय, जे नॅचरली घडतंय लोकांमध्ये संवाद किंवा अ, ज्याही काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला तशाच्या तशा बघता येतात. त्यातल्या त्यात जी तरुण पिढी आहे, ती त्यांच्याकडं म्हणजे तुम्ही असं बोलता बोलता कॅमेरा फिरवला ना, तरी ते लगेच कॉन्शियस होऊन ते परफेक्ट वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये शिरून ते वेगळ्या पद्धतीने मागू बोलू शकतात. पण आपली आधीची पिढी तसं नाही करत. ती जशी आहे तशीच ती वागते. कारण त्यांना एवढं गणित ते काही कळत नाही. म्हणजे आपल्या आजी-आजोबांना किंवा काही काही बाबतीत आयांना वगैरे, आया, मावश्या, आत्या त्यांना सुद्धा इतक्या गोष्टी काही कळत नाहीत. तर त्या पटकन आहेत अशा वागतात आणि ते सगळं नंतर बघायला खूप जास्त गोड वाटतं. तर मग त्याच्यानंतर मात्र मलाही असं वाटलं की नाही, नाही छोटे-छोटे मोमेंट्स पण ना आपण शूट करून ठेवले पाहिजेत. म्हणजे आपल्याला नंतर ह्या गोष्टी बघता येतात, मजा घेता येते. मग आपल्याला कधीतरी असं वाटतं की अरे, मी खूप मिस करते फॅमिलीला. कारण जरी आपण कितीही म्हटलो, तरी सुद्धा आपल्याला कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं. वेगवेगळ्या सिटीजमध्ये आपण असतो. तर अशा गोष्टी आपण परत एकदा बघतो, तर आपल्याला काय म्हणतात तो एक परत भेटल्याचा आनंद त्या लोकांना आपल्याला असं काहीतरी आपल्याला वाटतं. म्हणजे मला तरी निदान तसं वाटतं आणि बहुतेक माझ्या फॅमिलीला पण तसं वाटत असावं. कारण मी मागच्या बऱ्याच काही वेळांमध्ये असं बघितलंय, की ते ते पण ते व्हिडिओज बघत असतात परत-परत. म्हणजे त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नसतील, त्यांच्या आठवणींसाठी बघत असतील किंवा त्यांच्या मोमेंट्ससाठी बघत असतील, पण ते बघतात. तर तसे काही नावं ठेवण्यापेक्षा सोशल मीडिया काय किंवा YouTubeवरती असं रॉ फुटेज टाकणं काही फार वाईट आहे असं मला आता वाटत नाहीये एकंदरीत बघून. पण दुसरीकडे आपल्याला खूप कमाल क्रिंज कंटेंट पण दिसतो. तुमच्यापैकी कोणी जर तो बघतच नसेल तर काही प्रश्नच येत नाहीये. मग तुम्हाला छानच वाटेल YouTube किंवा कुठलंही सोशल मीडिया. पण अशा गोष्टी शूट करून टाकल्या पाहिजेत का? आणि आपल्या आजी-आजोबांच्या वयाच्या लोकांना त्याची जी काही गंमत वाटते, तर असे तुमच्या पण काही आठवणीतल्या म्हणजे काही गोष्टी आहेत का? तर ते असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा.